उद्धव ठाकरे यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा, पदाधिकारी आणि जनतेशी संवाद साधणार, तर रात्री 7:30 वाजता सभेचं आयोजन। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस, जरांगेंचा डॉक्टरी उपचार घेण्यास नकार। शरद पवार आज कल्याण आणि उल्हासनगर दौऱ्यावर, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही आज कल्याण डोंबिवली दौरा। यंदा मुसळधार पाऊस बरसणार, जागतिक हवामान संस्थांचा अंदाज, अल निनोचा प्रभाव जूनपर्यंत संपण्याची शक्यता। कतारमध्ये हेरगिरीच्या आरोपात मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेल्या सर्व 8 माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका, भारतीय मुत्सद्देगिरीला मोठं यश, 8 पैकी 7 जण मायदेशी परत आले। शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीच्या दिशेनं, सरकारकडनं शेतकरी नेत्यांना चर्चेचं निमंत्रण, चंदीगडमध्ये अर्जुन मुंडा, पियुष गोयल आणि नित्यानंद राय बातचीत करणार। बिहार विधानसभेत आज नितीश कुमार सरकारची अग्निपरीक्षा, 128 आमदारांचा पाठिंबा असल्याचा नितीश यांचा दावा, तर तेजस्वी यादवांच्या घराबाहेर बंदोबस्त वाढला। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडनं आज 1 लाखांपेक्षा अधिक नोकऱ्यांची भेट, 47 ठिकाणी रोजगार मिळावे, पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वाटप। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज सहकुटुंब अयोध्येत रामललाचं दर्शन घेणार, तर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही केजरीवालांसोबत अयोध्येत जाणार। उदय साहरनच्या युवा ब्रिगेडचं विश्वविजेतेपदाचं स्वप्न अधुरं, फायनलमध्ये ऑस्ट्रेलियन युवा संघाचा 79 धावांनी विजय, 254 धावांचा पाठलाग करताना भारतीय युवा टीम 174 वरती ऑल आउट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।